नमस्कार मंडळी, आज होता संडे. सुट्टी असल्यामुळे आम्ही आलेलो होतो बनेश्वर येथे. बनेश्वर मंदिर हे नसरापूरमध्ये आहे. थोडं नसरापूरच्या थोडंसं आतमध्ये जायचं मग हे मंदिर येतं. तर इथे आम्ही आलेलो होतो. मंदिरात छान दर्शन घेतलं. हे मंदिराच्या इथे असणारे फिश आहेत. खूप छान फिश होते. आमच्या श्राव्याला तर खूप आवडले. त्याला तेच बघायचं होतं फक्त. तिला मी चल चल बोलत होते, किती वेळ तरी ते फिशच बघत बसली होती. पाणी थोडं खराब झालेले. लोक खायला टाकतात खूप, काही लोक तेलकट वगैरे काय असेल ते त्यात टाकतात. त्याच्यामुळे तिथलं पाणी थोडं खराब झालं होतं. तिला घरी येऊशीच नव्हतं वाटत. तिला किती वेळची मी चल चल बोलत होते, पण तिला ते फिशच बघायचे होते. खूप लोक त्यात खायला टाकत होते, त्याच्यामुळे ते काय होत होतं, पाण्यावर तवंग आलेला होता. दोघांना पण मी चला चला बोलत होते, पण त्यांना ते फिशच बघायचे होते. मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे तिथले काय मी शूट केलेलं नाही. हाय कर ना आपला. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि हे कासव होते तर खूप, हे पाणी खूप स्वच्छ होतं ह्या साईडचं. श्राव्या, तू काय बघती? आणि मंदिराच्या मागच्या साईडला गार्डन आहे, मुलांना खेळण्यासाठी पण आहे. खूप मोठं गार्डन पण आहे. पण आम्हाला उशीर होत होता, त्याच्यामुळे आम्ही मागच्या साईडला कशी दिसते कासव? मस्त इकडे दर्शन बघ माझ्याकडे. घेतलं. मला सांग का मंदिराच्या कासव कसं बाहेर दिसतंय? आल्यानंतर आहे छान आहे तिथे, ना? आवडलं तुला? बाहेर पण खूप जागा आहे आणि मंदिराच्या आवडलं का मागच्या तुला? साईडला पण खूप मोठी जागा घेऊन आहे. जायचं का आपल्याला आणि घरी? खूप, मागच्या साईडला तर खूप मुलांना खेळण्यासाठी गार्डन पण खूप मोठं आहे. तर आम्ही निघालो होतो या ठिकाणी. श्राव्याने काय बघितलं? इकडे बघ श्राव्या. श्राव्या, काय बघितलं? खूप दिवस झाले एक रील्स बघत होते मलई चहाची. तर आज तो फायनली घेण्याचा योग आला. तर आम्ही थांबलो होतो. खेडशिवापूरच्या पुढं आहे, हे टोलनाक्याच्या पुढं आहे. खूप गर्दी पण होती आणि चहा पण खूप छान होता, मस्त होता. त्यासोबत आम्ही मस्का पाव पण घेतला होता. छान लागला चहा. आणि नेहमीप्रमाणे नवले ब्रिज, खूप ट्रॅफिक होती तिथं. स्वामीनारायण आणि तो रस्ता पूर्ण जाम झालेला होता. 1 तास तर तिथेच गेला असेल. तर असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.